मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। ओम देवा देवा ओम देवा देवा नमः। गणपती बाप्पा मोरया। तर नमस्कार मंडळी, सुप्रभात, स्वागत आहे परत. तर आजचा प्लॅन असा आहे की आम्ही जातोय अंबरनाथला, अंबरनाथचे शिव मंदिर. तर आम्ही पोहोचलो आहे आता. तर तुम्हाला इथे यायला जर ट्रेनने आलात तर अंबरनाथ स्टेशनला उतरून ईस्ट साईडला यायचं आहे आणि ईस्टवरून बाहेर रिक्षा लागलेलेच असतात. तर रिक्षा तुम्हाला शेअरिंग 20 रुपीज 20 रुपये शेअरिंग आहे. डायरेक्ट मंदिराच्या बाहेर सोडतात येऊन. तुम्ही बघू शकता माझ्या मागे मंदिर, आणि ते माकडांची कमी होती म्हणून हे 3 जण पण मी घेऊन आले सोबत. तर हा मंदिर नाही बोलता हजारो वर्ष जुनं आहे. हां, हजारो वर्ष जुनं आहे आणि हा एक युनेस्को हेरिटेज साईट पण आहे. तर असं बोलतात की हा मंदिर पांडवांनी बनवला आहे एका रात्रीमध्ये, तो पण एका दगडापासूनच, असं बोलतात. माझ्यासाठी काय नाही, माझ्याकडे पैसे होते 10 रुपये. उगाच आलो आहे यांच्यासोबत. तर आता आम्ही निघालोय शिव टेम्पलवरून. तर आता पुढे चाललोय. पुढे कुठे जातोय आपण? आपण आता शिवधामला जातो. ते कुठे आहे? पवईला. पवई? विठ्ठलवाडीचं. ओके, विठ्ठलवाडीचं पवई. ओके. तर आम्ही पैसे वाचवायचं काम करतोय आणि चालत जातोय. आता आम्ही पोहोचलो उल्हासनगर स्टेशनला आणि आता समीक्षाच्या मागे मागे जातोय. आम्ही जाणार कारण तिलाच माहिती आहे, कारण तिला माहिती आहे कुठे जायचंय, कसं जायचंय. म्हणजे मागे मागे तर आता आम्ही पोहोचलोय उल्हासनगरला. उतरून उल्हासनगर ईस्ट साईडला यायचं. तिकडनं बाहेर रिक्षा लागलेल्या असतात, 20 रुपये शेअरिंग. काय बोलायचं त्यांना? शिवधाम मंदिर, पवई शिवधाम मंदिर. ते लोक मग घेऊन येतात, बरोबर बाहेर सोडतात. तर आम्ही आता पोहोचलो आहे. ती एक मोठी शिवमूर्ती पण आहे. इथे मस्त एकदम गुफे टाईप बनवलं, अशी खाली गुफा आहेत. इकडे 108 ज्योतिर्लिंग पूर्ण सगळे आहेत. अष्टविनायकचंही पूर्ण दर्शन आहे. साईबाबांची मूर्ती आहे. खूप काय काय आहे ते बघण्यासारखं आहे. मग आता आलं तर जातोय आम्ही लोक आतमध्ये. कोणाचा गेला? यशिदाचा. तिथे खूप
आगे लाइट है क्या? अरे बाबा उचल ना. चलो आगे मस्त, खूपच मस्त आहे. समीक्षाने एकदम मस्त जागेवरती आणलंय. फोटो खींचना वाला है. खींच तो कैसे भी. चिंतन म्हणजे आपण आपली वस्तू बांधायची इथे इच्छा पूर्ण होण्यासाठी. इच्छा पूर्णसाठी इथे वस्तू बांधायची. काय काय बांधलेत भाई इथं? हे बघ, हे अष्टविनायक दर्शन. सगळी गणपतींची मूर्ती तू बघू शकता. खूपच स्ट्रगल करावं लागतंय. रस्ता खूपच छोटा आहे. यशी तर अडकणार आहे आणि अडकलीच. नाही भाई, समीक्षा अटकली. नाही अटकणार, तुझ्याकडे नाहीये मी. हे बघ इकडे बल्लाळेश्वर आहे पालीचा. चिंतामणी मागच्या वर्षी ओझरला. हो. गणपती बाप्पा मोरया. तर दर्शन वगैरे झालंय, फिरून झालंय. आता आम्ही निघतोय परत. कुठेही जा पण मुलींचे फोटो काढणं काय कधी संपत नाही. तर आता इकडे येताना तर आम्ही उल्हासनगरच्या इथून आलो, पण जाता जाता आता चालत जाते विठ्ठलवाडी स्टेशनला. कारण इकडून विठ्ठलवाडी स्टेशन 10 मिनटावरच आहे बोलतात. मग चालत जाऊ आता. तिकडनं मात्र रिटर्न घरी. ए झालं की नाही? चल ना. हिचा काय टेन्शन नाही बाबा. फोटो नाही काय नाही, गप फोन घेऊन बसून राहायचं. तर फायनली फोटो सेशन संपलाय. नाही बोलता 10-20 हजार फोटो काढून झाले असतील तेव्हा झालं आम्ही निघालोय. ठेवणार आहे ती लोक इन्स्टाला. येस बरोबर, त्यातलं एकच ठेवणार आहे. मी पाठवले तर ते समीक्षा मजदूर बनते. मैं निंजा हथौड़ी आ गया हूँ. मैं निंजा हथौड़ी आ गया हूँ. डिंग 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 डिंग. ये टॅलेंटेड आहे लड़की तो बाय बाय. डिंग 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 डिंग. तर समीक्षा गेली आहे. तर आम्ही तिघं बसलो स्टेशनला. आमच्या ट्रेनची वाट बघतो आता, कधी येईल काय माहिती. तर पोचलोय आता घरी. बाकी सगळे पण गेले आपापल्या घरी. तर मग आता ब्लॉग संपवतो. बाय बाय. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.